मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सरकारने एक GR मनोज जरांगे पाटलांकडे दिला आणि त्या GR नुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारचा तो GR होता। आता या GR मुळे ओबीसींचं खूप मोठं नुकसान होतंय। सरसकट मराठा समाज ओबीसी मध्ये गेलेला आहे, असं झालंय, आता ओबीसींचं आरक्षणच राहिलं नाही वगैरे वगैरे निव्वळ गप्पा हाणल्या आणि त्याच्या विरुद्ध आता आम्ही कोर्टाची लढाई लढणार हे ट्याव ट्याव भुजबळ हाके बोंबलू लागले आणि शेवटी ते कोर्टात गेले सुद्धा। मला लक्ष्मण हाकेंबद्दल फार काही वाटत नाही, कारण ते सामाजिक नेते आहे आज तरी, भले त्यांची राजकीय मनीषा काही लपून राहिलेली नाही, परंतु भुजबळ सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात जातात। आता हे भुजबळ आणि हाके आता चांगलेच तोंडावरती आपटलेले आहे, कारण कोर्टाने या GRच्या विरुद्ध केलेली याचिका फेटाळून लावलेली आहे आणि अक्षरशः निरर्थक असं या याचिकेचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे कोणी बोंबलत उठतंय जनहित याचिका टाकते ज्याचा संबंध नाही, जो टाकू शकत नाही, किंवा कुठल्या गोष्टींविरुद्ध जनहित याचिका टाकायची याचं ज्ञान नाही, आणि ह्या लोकांनी त्या याचिका टाकलेल्या होत्या आणि चांगलेच तोंडावरती आता हे पडलेले आहे। एकूणच मराठा ओबीसी वाद निर्माण करणाऱ्यांना मोठी चपराक कोर्टाच्या या निकालाने दिलेली आहे। अर्थात या GRचा अर्थ एकमेव आहे, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। आणि हे छगन भुजबळ काय, त्यांचे बापजादे आजे सगळे पंजविंजे जरी खाली उतरले तरी सुद्धा ते अडवू शकत नाही। शेवटी हा देश संविधानाने चालतो, हा देश घटनेने चालतो, हा देश कायद्यानुसार चालतो। हा देश कुठल्या बोंग्या पोंग्याच्या मनात आलं आणि तो काही करेल आणि कोर्टात जाईल आणि ते रद्द करेल असं चालत नसतं।